नमस्कार प्रेक्षकांनो. कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता युग आलेला असतो आणि तो यश म्हणून छान इथे सगळ्यांबरोबर जेवायला बसलेला असतो. तेव्हा कावेरीला त्याच्यासाठी माने खीर आणायला सांगितलेली असते. यश आता 1 महिन्यानंतर लंडनवरून परत आलेला असतो. त्यामुळे त्याच्या आवडीचे पदार्थ बनवलेले असतात. माने त्याच्यासाठी खीर बनवलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, कावेरी म्हणत असते की माझ्या यशच्या दिसण्याचा फायदा घेऊन हा युग आता छान सगळ्यांसोबत बसून काय माझ्या यशच्या आवडीची खीर खाणार का? काही झालं तरीसुद्धा मी या युगला माझ्या यशच्या आवडीची खीर चांगल्या पद्धतीने खाऊ देणार नाही. अगदी काहीही झालं तरीसुद्धा. तेव्हा इथे कावेरीने वाटीमध्ये खीर आता काढलेली असते आणि ती म्हणते की मी नाही देणार. या माणसाला खीर मी नाही देणार. आणि ती एका चम्मचमध्ये मीठ घेऊन त्याच्यावरती थोडीशी खीर आता वरचेवर टाकते. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी म्हणत असते की यश, ही घ्या गरमागरम खीर. तेव्हा खाऊन सांगा बरं कशी झाली. तेव्हा प्रेक्षकांनो, यश आता खिरीचा पहिला घास खातो आणि संपूर्ण खीर आता खारट असते. तेव्हा यश आपल्या मनामध्ये म्हणत असतो की अरे बापरे, ही खीर तांदळाची खीर आहे की मिठाची खीर आहे, मला काही कळतच नाही आहे. आता संपूर्ण तोंड खारट झालेलं असतं. मा म्हणते, यश अरे काय झालं, खीर चांगली झाली आहे ना? विद्या म्हणत असते, यश भाऊजी, अहो काय झालं, तोंड का असं केलेत तुम्ही, खीर आवडली आहे ना तुम्हाला? तेव्हा यश म्हणतो, हो ना हो, खीर तर किती अप्रतिम झाली, खूपच छान. तेव्हा मा म्हणते, यश अरे आपल्या गावच्या तांदळांची खीर तुला खूपच आवडते ना, म्हणून खास गावावरून जे तांदूळ आले होते ना, त्याची खीर बनवली तुझ्यासाठी. तेव्हा इथे यश म्हणत असतो की मा, खीर तर खूपच छान झाली, तुम्ही खाऊन बघितलीत का मा? तू सुद्धा खाऊन बघ ना. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते, यश अहो त्याच चम्मचने काय भरवताय, उष्टा चम्मच आहे ना तो, दुसरा चम्मच घ्या बरं. तेव्हा प्रेक्षकांनो, यश आता मुद्दामूनच मला ती खीर भरवत असतो. त्याला असं वाटतं की कावेरीने माझ्यासाठी खार खीर आणलेली आहे, ती मलासुद्धा आता कळू दे. तेव्हा इथे आता यश मला खिरीचा एक घास भरवतो. तेव्हा इथे मा म्हणते की अरे वा, खरंच खूप छान खीर झालेली आहे. तेव्हा इथे यश म्हणत असतो, हे कसं शक्य आहे, माझी तर संपूर्ण खीर खारट झाली आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कावेरीने संपूर्ण खिरीमध्ये मीठ टाकलेलं नसतं, फक्त एका चम्मचमध्ये मीठ घेतलेलं असतं आणि त्या चम्मचच्या वरती थोडीशी खीर टाकलेली असते. तेव्हा इथे कावेरी यशकडे बघून आता हसत असते. तेव्हा युगला बघा कसा राग आलेला असतो, कारण कावेरीने फक्त त्याच्या एकट्याचाच पचका केलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता माने यश म्हणून युगला बोलावलेला असतो. तेव्हा युग तिथे येतो आणि म्हणतो, मा काय झालं, तुम्ही मला बोलावलंत का? तेव्हा मा म्हणत असते की हो यश, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, एक महत्त्वाची जबाबदारी द्यायची आहे तुला. तेव्हा इथे मा म्हणत असते की हे बघ यश, आता आम्ही पुन्हा सगळेजण निशाच्या लग्नाचा विचार करतोय, पण ती आमचं कुणाचं काही ऐकत नाही आहे. तू एक काम कर ना, तू निशाबरोबर बोल आणि तिला लग्नासाठी तयार कर. आम्हाला असं वाटतंय जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर आपल्या निशाचं लग्न झालं पाहिजे. तेव्हा कावेरी म्हणते, मा तुम्ही असं का बोलताय? अहो तुम्ही प्रयत्न करताय ना निशाचं लग्न लवकरात लवकर व्हावं म्हणून, मग आता ही भीती कशासाठी? तेव्हा मा म्हणत असते, कारण आपली निशा ज्या हॉस्टेलमध्ये राहते ना, तिच्याबरोबर तिची मैत्रीणसुद्धा होती आणि काही दिवसांपूर्वीच तिच्या मैत्रिणीने पळून जाऊन लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर तिच्या वडिलांना हार्ट अटॅक आला. त्यांच्या आता जीवाची सुद्धा पर्वा केली नाही आहे त्या मुलीने. ती साधं आपल्या वडिलांना बघायलासुद्धा आलेली नाही आहे. तेव्हा मला असं वाटतं की आपल्या निशाच्या बाबतीत असं काहीसुद्धा व्हायला नको. एकतर मुलगी हॉस्टेलवरती आहे आणि जेव्हा जेव्हा तिला बोलावलं जातं तेव्हा तेव्हा ती काहीतरी कारण सांगून येणं टाळत असते. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते की मला आता निशाची काळजी वाटायला लागले, तिच्या हातातून अशी काही चूक व्हायला नको. तेव्हा इथे विद्या म्हणते, असं नका बोलू तुम्ही आई, अहो आपली निशा तशी आहे का?
आपली निशा खूप चांगली आहे, ती कधीच अशी वागणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, पौर्णिमा म्हणत असते की ते सगळं जरी खरं असलं तरीसुद्धा आता मला असं वाटतंय की आपण निशाला इथे बोलावून घेतलं पाहिजे आणि ती फक्त यशचं ऐकेल, बाकी कुणाचंच नाही. तेव्हा मा म्हणतात की यश, तू बोलशील ना निशाबरोबर, तिला लग्नाला तयार करशील ना? तेव्हा इथे यश म्हणत असतो की मा, मी नक्की तिच्याबरोबर बोलेन आणि तिला लग्नाला तयारसुद्धा करेन, तू अजिबात काळजी करू नकोस. तेव्हा प्रेक्षकांनो, मा म्हणत असते आपल्या विद्याच्या भावाचं स्थळ निशासाठी सांगून आले आणि स्थळ खरंच खूप छान आहे. आपल्या निशाचं घरामध्ये गेली तर चांगलंच होईल. तेव्हा त्यांच्या पत्रिका मी तुला दाखवते. तेव्हा इथे मा युगच्या समोरच लॉकर उघडते. तेव्हा युग आता पासवर्ड चेक करत असतो. 1 2 3 4 5 आणि हॅश असे नंबर आता प्रेस केल्यानंतर इथे लॉकर ओपन होणार असतं. तेव्हा युगचं लक्ष मात्र आता त्या लॉकरकडेच असतं. त्या आता पत्रिका इथे माने दाखवलेल्या असतात आणि सांगितलेलं असतं की गुरुजींजवळ बोलून घे आणि लवकरात लवकर निशाला लग्नासाठी तयार कर. तेव्हा इथे युग म्हणत असतो की मा, तू काळजीच करू नको, मी बरोबर इथे निशाला समजावतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मला खूप बरं वाटतं. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते की युग इतकं चांगलं का बोलतोय माबरोबर? तेव्हा प्रेक्षकांनो, युगच्या मनामध्ये चोरीचा विचार आलेला असतो. त्याच्यावरती असलेलं कर्ज त्याला फेडायचं असतं आणि म्हणूनच तो आता माच्या लॉकरमधून पैसे चोरणार असतो. मा शांतपणे झोपल्यानंतर त्या ठिकाणी युग येतो आणि आता गोड बोलणारी आंटी झोपले का ते चेक करतो. मा शांतपणे झोपलेली असते. तेव्हा तो कपाट उघडतो. कपाटामधलं असलेलं ते लॉकरसुद्धा तो उघडतो आणि लॉकरमध्ये असलेले पैसे, त्यातला आता 1 पैशांचा बंडल त्याने उचलून खिशामध्ये टाकलेला असतो. तो म्हणतो, अरे वा, आता सगळं कर्ज फेडलं जाईल. आता समुद्रातून जर थोडंसं पाणी बाजूला गेलं तर समुद्राला काही फरक पडणार आहे का? तसंच या लॉकरमध्ये इतका पैसा आहे, त्यातला 1 बंडल बाजूला गेला, अजून 2-3 गेले तरी ह्या लॉकरला काय फरक पडणार आहे किंवा या माणसांना काय फरक पडणार आहे? तेव्हा इथे युगची लालच आता वाढत जाते. त्याने पहिला 1 बंडल चोरलेला असतो, नंतर दुसरा चोरतो आणि तरीसुद्धा युगचं मन भरत नाही. तो तिसरा बंडलसुद्धा खिशामध्ये टाकतो आणि पुन्हा काय म्हणतो की आता एवढे दागिने आहेत, यातला 1 दागिना गायब झाला तर कुणाला काय कळणार आहे? आणि तेव्हा प्रेक्षकांनो, दागिना चोरत असताना इथे आता युगचा हात त्याच्यामध्ये अडकलेला असतो. तर त्याच्या हाताला इथे आता उंदरांना पकडण्यासाठी जे जाळं पेरलेलं असतं, जो स्टँड लावलेला असतो, त्याच्यामध्ये आता युगचा हात अडकलेला असतो आणि ती आयडिया केलेली असते कावेरीने. जेव्हा युगचा हात आता अडकल्यानंतर तो बोंबलत बाहेर येतो, तेव्हा कावेरी जाऊन दरवाजा बंद करते. तर प्रेक्षकांनो, कावेरी म्हणत असते की काय रे युग, इथे चोरी करायला आला होतास ना? मी असताना या घरातून तू 1 पैसासुद्धा चोरू शकणार नाही आहेस, कळलं ना? 1 रुपयासुद्धा चोरू देणार नाही आहे मी तुला. तेव्हा कावेरी म्हणत असते की तुला त्या लॉकरमध्ये पैसे दिसले, पण त्याच्या मागे किती मेहनत सुरू असते ती तुला माहिती आहे का? मेहनतीने कमावलेला पैसा आहे तो, सहजासहजी तुला चोरू देणार नाही, कळलं? तेव्हा दे, आत्ताच्या आत्ता पैसे परत कर. युग म्हणतो, नाही नाही, माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी काही तुम्हाला चोर वाटलो का? मी चोरी नाही केली, पण आधी माझा हा हात जो अडकलाय तो तरी काढा ना, निघत नाही आहे हो, मला कळ लागते. तेव्हा कावेरी म्हणते, हो, तुझ्या हाताला कळ लागते, काढते हा तुझा हात, पण आधी सगळे पैसे माझ्या हातावरती ठेव, अजिबात पैसे चोरायचे नाही, कळलं ना? तेव्हा युग म्हणतो की बरं बरं ठीक आहे, पैसे देतो मी, पण आधी माझा हात काढ बरं. तेव्हा इथे कावेरीने त्याचा हात अजूनच दाबलेला असतो आणि त्यामुळे त्याला कळ लागते आणि तेव्हा इथे युग पटापट खिशातले 3 बंडल काढतो आणि कावेरीच्या हातावरती ठेवतो. तेव्हा प्रेक्षकांनो, कावेरीने सुद्धा युगचा हात त्या आता स्टँडमधून काढलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कावेरीने युगला धडा शिकवण्यासाठी चांगलाच प्रयत्न केलेला असतो. तेव्हा कावेरी ते पैसे घेते आणि माच्या लॉकरमध्ये पुन्हा ठेवून देते आणि इथे कपाट बंद करून घेते. तेव्हा इथे मा शांतपणे झोपलेली असताना
इथे आता कावेरी म्हणत असते की मा, यश जेव्हा लंडनला गेले होते तेव्हा तुम्ही एक दिवससुद्धा शांतपणे झोपला नाहीत, पण आता यशच्या रूपामध्ये हा युग परत आलाय तर तुम्ही किती शांतपणे झोपलायत ना. जाऊ दे, हा युग कसाही असला तरी आज त्याच्यामुळे इथे मला मी शांतपणे झोपलेलं बघितलंय आणि तेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, असं इथे कावेरी म्हणत असते. कावेरी म्हणते, मा, मी या घरामध्ये असताना कुणाचीही वाकडी नजर आपल्या घरावरती पडू देणार नाही आणि ह्या युगवरती तर मी बारीक लक्ष ठेवणार आहे, असं आता कावेरीने ठरवलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमा मा आपली कामं करत बसलेली असतात. तेव्हा यमुना म्हणत असते की मा, अगं या डायरीमध्ये जो नंबर आहे तो लागत नाही आहे, मी कधीपासून ट्राय करते. सगळेजण आपापली कामं करत असताना इथे आता युग आलेला असतो. युग येतो आणि म्हणतो, यामिनी कसा दिसतोय मी. तेव्हा यमुना म्हणत असते, यश, अरे हे सगळं काय आहे, अरे हे कसे कपडे घातलेस तू, तू जरा बघ आरशामध्ये, हा तुझा चॉईस नाही आहे. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, नाहीतर काय, अरे यश, तुझी चॉईस कधीपासून बदलली. तेव्हा मा म्हणते, हे काय यश, अरे हे असे कपडे घालतोस का तू, जा बरं कपडे बदलून ये जा. तेव्हा इथे विद्या आलेली असते आणि विद्या म्हणते, भाऊजी, अहो किती छान ड्रेस आहे तुमचा, शर्ट खूपच जास्त छान आहे, अगदी हिंदी सिनेमातल्या हिरोसारखे दिसताय तुम्ही, खूपच छान. तेव्हा इथे मा विद्याकडे बघते आणि विद्या लगेचच गप्प बसते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मा म्हणत असते की यश, अरे ते छान कपडे जे तू घालतोस शांत रंगाचे, ते का घातलेले नाही आहेस तू. तेव्हा इथे अमृता म्हणते, नाहीतर काय, काय रे यश, हे काय केलेस तू, हे असे कपडे कधीपासून घालायला लागलास, लंडनला काय गेलास, तुझी चॉईसच पूर्णपणे बदलली. तेव्हा प्रेक्षकांनो, यमुना म्हणत असते, यश, अरे काय खरंच सांग, तुझी चॉईस कशी काय बदलली. तेव्हा इथे यश म्हणत असतो की मा, आता तू मला सांग, कपडे शेवटीला कपडे असतात आणि मी आधीचा तुमचा यश नाहीच आहे, कारण आता तुमच्यासमोर जो आहे ना तो यशचा अपग्रेडेड व्हर्जन आहे. तेव्हा इथे लगेचच यामी म्हणते, अच्छा, तू यशचा अपग्रेड व्हर्जन आहेस का. यश, तू पण हल्ली काय बोलायला लागलेस ना ते तुलाच कळत असेल. तेव्हा इथे मा म्हणत असते की यश, तू कपडे कुठलेही घाल, पण तुझ्यावरती झालेले माझे संस्कार मात्र विसरू नकोस. तुला जे घालायचं आहे तू घाल, पण तुझ्यावरती झालेले माझे संस्कार तू विसरता कामा नये आणि तू नाही विसरणार. तेव्हा यश म्हणतो, मा, मी कधीच तुझे संस्कार विसरणार नाही आहे. आणि शेवटीला कपड्यांमध्ये काय असतं गं, सगळेच तर रंग असतात, बरोबर ना. तसंच हा सुद्धा रंगच आहे की. तेव्हा यश म्हणतो की मा, मी बरोबर बोलतोय ना. मा म्हणते, अगदी बरोबर. आणि तसंही माझ्या यशने काहीही घातलं ना तरीसुद्धा त्याचं जे मन आहे ना, मन, इतकं सुंदर मन, ते कधीही बदलणार नाही आहे, ते अगदी टॉप लेवलचंच राहणार आहे, हो की नाही यश. तेव्हा यश म्हणतो, अगदी बरोबर. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, यश, अरे तू निशाशी बोलणार आहेस ना आज. तेव्हा यश म्हणतो, मी निशाला फोन केला होता आणि निशा उद्याच येते इथे. तेव्हा मा म्हणते, काय, तू निशाशी बोललासुद्धा आणि ती यायलासुद्धा तयार झाली. तेव्हा यश म्हणतो, हो मा, मी तिला फोन केला आणि तिला सांगितलं, सगळंच काही बोललो नाही आहे, तिला फोन केला आणि सांगितलं की मी लंडनवरून परत आलो आहे म्हणून, मला लवकर भेटायला ये. तेव्हा ती मला भेटायला येण्यासाठी तयार झाले आणि ती उद्याच्या उद्या येते मा. तेव्हा इथे आता मला खूपच जास्त आनंद होतो. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते की यश, जरा येत आहे का माझ्याबरोबर, मी तुम्हाला गरमागरम चहा देते. तेव्हा इथे मा म्हणत असते की यश, जा रे बाबा जा, जा, तुझी बायको तुला गरमागरम चहा देते. तेव्हा इथे खरं तर आता युग कावेरीला घाबरलेलाच असतो, कारण ज्या पद्धतीने तिने आता युगला खीर दिलेली असते तसाच जर चहा दिला तर इथे आता यश हा घाबरलेलाच असतो. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता कावेरी म्हणत असते की आत्ताच्या आत्ता मोहितदादा ह्याला अरेस्ट करा, ह्या युगला, याने माझा हार चोरलाय. तेव्हा युग म्हणत असतो, एक मिनिट, हे बघ, मी काही चोरी वगैरे केलेली नाही हां, आणि आता तू मला जेलमध्ये पाठवतेस, पण तू स्वतः मला पुन्हा घेऊन येशील आणि माझ्यासमोर पायघड्या घालशील, बघच तू. तेव्हा कावेरी म्हणते, अजिबात नाही,
तो म्हणतो, काकूबाई मला तुझ्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे, पण मी जे बोलतोय ना ते तू करशीलच. तू स्वतः मला परत इथे घेऊन येशील आणि माझ्यासमोर पायघड्या घालशील. असं इकडे युग कावेरीला म्हणत असतो.